the great happiness. यथागारं दुच्छना उट्ठी समति विज्जति एवं भावितं चित्तं रागो समति विज्जति। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्धविहारामध्ये उपस्थित नंदनवन कॉलनी परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, आपणा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या सुख शांतीसाठी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशाला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आपण काही दिवसांपासून महामंगल सूक्तातील पुत्त दारस्य संग हो या भगवंताच्या वचनाला अनुसरून त्या संबंधित उपदेश श्रवण करीत आहात। खरं तर पुत्त दारस्य संग हो असे 3च शब्द आहेत आणि या 3 शब्दांवरती आजचा 3रा दिवस आहे। या 3 शब्दांसाठी आजचा 3रा दिवस शेवटचा आहे। उद्या आपण शिकणार आहात अनाकुलाचकम म्हणता। हे जे विषय मी घेतो आहे, काल जे विशाखा मिगार मातेच्या वडिलांनी भगवान बुद्धांच्या माध्यमातून तिला दिलेल्या लग्नाच्या वेळी 10 सूचना किंवा नियम आपण श्रवण केले, या पुत्त दारस्य संग होच्या संबंधित होते, म्हणून तुम्हाला काल तो उपदेश दिला। आजही जे मी आपणास भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 7 भार्या सांगणार आहे आणि हा उपदेश देखील पुत्त दारस्य संग हो या भगवंताच्या वचनाला धरून असल्यामुळेच आपणास शिकवतो आहे। भगवान बुद्ध म्हणाले, परिवारामध्ये, कुटुंबामध्ये, मी कालही बोललो, परवाही बोललो, सर्वात अहम भूमिका जर कुणाची असेल, परिवार निर्माण करण्यासाठी जर सर्वात मोठी भूमिका जर कुणाची असेल, घराला घरपण आणण्यासाठी जर सर्वात मोठी भूमिका असेल कुणाची, तर ती म्हणजे घरातल्या स्त्रीची आहे, महिलांची आहे। पुरुषांचाही त्यामध्ये वाटा असतो, पण घराला घरपण हा शब्द वापरला गेलेला आहे। घरातली स्त्री नीट असेल तर संपूर्ण परिवार नीट राहू शकतो, व्यवस्थित राहू शकतो, सुव्यवस्थित राहू शकतो। आणि म्हणून आज आपण जे पाहणार आहात 7 भार्या, भार्या म्हणजे पत्नी। तर त्यावेळी भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये राहत होते। सकाळी सकाळी भगवान भिक्षापात्र चिवर परिमंडल करून भिक्षाटनासाठी
श्रावस्ती नगरामध्ये निघाले. जेव्हा नगरात पोहोचले तेव्हा भगवंताला अनाथ पिंडकाच्या घरी भोजन दानाचं निमंत्रण होतं. अनाथ पिंडक जो सुपरिचित आहे आणि नेमकं भगवान बुद्ध अनाथ पिंडकाच्या विहारामध्ये पोहोचले, अनाथ पिंडकाच्या परिवारामध्ये पोहोचले आणि भगवान आसनावरती विराजमान झाले. भगवंतासाठी उच्च आसन असायचं, त्या खालोखाल मग भिक्खू संघाचं आसन असायचं आणि जमिनीवर उपासक उपासिकांचं आसन असायचं. राजे असो, प्रधान असो, सावकार असो, कोणी असो, तो भगवंताचा सन्मान होता. भगवान बसले भोजनासाठी म्हणून. भोजन येणं बाकी होतं अजून. अनाथ पिंडकाच्या घरातून मोठमोठ्याने आवाज येत होता, भांडल्यासारखा, ओरडल्यासारखा. भगवान भगवान होते, सर्व जाणकार होते, तरी पण भगवान बुद्ध लोकांना उपदेश करण्यासाठी, लोकांना जाणीव करून देण्यासाठी म्हणून काही गोष्टी लोकांना विचारायची. याचा अर्थ असा नव्हता की भगवंताला समजत नव्हतं. आणि मग भगवंताने विचारलं अनाथ पिंडकाला, सुदत्त, मासे पकडणाऱ्या लोकांसारखा गोंधळ गडबड आपल्या घरातून कशी काय ऐकायला येते? शब्द वापरला भगवंताने तिथे की एखादा धीवर जसा मासे पकडण्यासाठी गोंधळ करतो, आरडाओरड करतो, पकडा पकडा, धरा धरा, मिळाली मिळाली, काय जे संबंध करत असतील तर तशा प्रकारचा गोंधळ तुझ्या घरातून ऐकायला येतोय. तर अनाथ पिंडकाने खाली मान घातली, भगवंताला क्षमा मागितली. भगवान माफ करा, क्षमा करा, माझी सून आहे ती जरा श्रीमंत घरची आहे, जास्त धनवान घरातून आली आहे. सुजाता तिचं नाव आहे आणि तिला कुणाचं काही सहन होत नाही, तर ती कुणावरही संतापत असते, ओरडत असते, छोट्याशा गोष्टीला मोठं करत असते. भगवान बुद्धाला सांगितल्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले, बोलवा तिला बाहेर. भोजन वगैरे झालं. भोजन वगैरे झाल्यानंतर जसं दानानुमोदन केल्या जाते, उपदेश केल्या जाते थोडासा, तर उपदेश करताना भगवान बुद्धानं सुजाताला समोर बसवलं आणि भगवान तिला विचारतात, सुजाते, तुझं नाव सुंदर आहे, सुजाता नाव, तुला माहिती आहे का 7 प्रकारच्या भार्या असतात? ती म्हणाली, भगवान नाही मला माहिती. तर त्यातून तू कोणत्या प्रकारची आहेस? असा सरळ प्रश्न भगवंताने तिला केला. 7 प्रकारच्या भार्या असतात आणि हे सुजाता, त्यापैकी तू कोणत्या प्रकारात मोडते? आता सुजाताला काहीच माहिती नव्हतं. सुजाता म्हणाली, भगवान मला काही माहिती नाही आहे, आपण जर माझ्या डोक्यात प्रकाश टाकला तर माझ्यावरती अनुकंपा करून तर फार उपकार होतील. भगवान बुद्धाने सांगितलं मग तिला. बघा कसे कसे भगवान बुद्ध लोकांना म्हणजे मोटिवेट किंवा कन्व्हिन्स करत होते किंवा त्यांना त्यांच्यामध्ये बदल घडून आणत होते. कितीतरी उदाहरणं आहेत बघा असे, कितीतरी बौद्ध साहित्यात उदाहरणं आहेत. कधी कधी छोटासाच उपदेश, हा छोटासाच उपदेश आहे, हा फार काय मोठा उपदेश नाही. अंगुलिमालाकडे गेले तर फार मोठा उपदेश केला नाही, 4-2 शब्द बोलले असतील भगवान बुद्ध, बदलला ना अंगुलिमाल. कितीतरी उदाहरणं आहे, राजे लोकांची उदाहरणं आहेत. पण याबरोबर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या लोकांमध्ये जरी अवगुण होते, पण जे जे अवगुणी लोक भगवंताला शरण येत राहिले, भगवंताने जाणीव करून दिल्यावर त्यांचं तेवढं पुण्य पण होतं. त्यांच्या तेवढ्या पुण्य पारमी होत्या की त्यांना भगवंताचं दर्शन घडलं, भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश दिला, भगवंताने नावाने त्यांना बोलवलं, हाक मारली, भगवान बुद्ध त्यांच्या परिवारात गेले. किती मोठं पुण्य असेल. आपण कल्पनाच करू शकतो की स्वतः भगवान बुद्ध दारावर जात असतील, स्वतः भगवंताला हाताने बनवलेले कोणीतरी भोजन दान देत असेल, भगवंताकडून उपदेश श्रवण करायला भेटत असेल, खरंच ती लोक किती पुण्यवान. आता ही सुजाता माता जी आहे, किती किती पुण्यवान आहे. जोपर्यंत भगवान बुद्ध आहेत
तोपर्यंत भगवंतानं तिला दिलेला हा उपदेश हा नष्ट होईल का, संपेल का, विसरेल का कोणीतरी? जेव्हा जेव्हा पत्नी कशी असावी या संदर्भात जिथे कुठे उपदेश दिल्या जाईल तिथे सुजाताला सांगितल्या जाईल, सुजाताला दिलेला भगवंताचा हा उपदेश सांगितला जाईल. आणि म्हणून भगवान बुद्ध तिला म्हणतात, पहिला पत्नीचा जो प्रकार आहे सुजाता, ती पत्नी आहे वधकासारखी. वधक म्हणजे मारेकऱ्यासारखी, वध करणाऱ्याला वधक म्हणतात. वधकासारखी म्हणजे मारेकऱ्यासारखी. पहिला प्रकार भगवान बुद्धांनी सांगितला. जे कोणी पत्नी म्हणून आहेत या जगभरामध्ये, तर पहिली पत्नी कशी आहे? वधकासारखी म्हणजे मारेकऱ्यासारखी. तर भगवंताने पुन्हा विचारलं, सुजाता तुला माहिती आहे का वधकासारख्या पत्नीची काय लक्षणं असतात? ती म्हणाली, भगवान मला काही माहिती नाही, आपणच विस्ताराने सांगावे. तेव्हा भगवान म्हणाले की जी वधकासारखी पत्नी म्हणून असते तिचं तिच्या नवऱ्यावर परिवारावर प्रेम नसते. तिचं तिच्या नवऱ्यावर परिवारावर प्रेम नसते. तिचं प्रेम असते पैशांवर, धनावर. असतील असं काही माऊली पत्नी म्हणून नवऱ्यावर प्रेम नाही, तर फक्त धन दौलतीवरती तिचं प्रेम असते. आणि धन दौलत जर नवऱ्याने आणली नाही तर ती कोणत्या टोकाला जाऊ शकते. तुम्हाला कधी अनुभव आला नसेल, श्रीमंत घरचे आहात तुम्ही, तर भगवंताने सांगितलं हा पहिला प्रकार. पहिली पत्नी कशी आहे? वधकासारखी. कशात जीव आहे? नवऱ्यात जीव नाही. मेला काय, कुठं गेला काय, काही देणं घेणं नाही. पैसा आणला पाहिजे बस, बाकी काही गरज नाही मला. अहो असेल असं म्हणून तर भगवंताने सांगितलं, धन कमवून आणलं पाहिजे, आम्हाला व्यवस्थित जगवलं पाहिजे, त्यासाठी तू कामाला जात जा. काय राब राब राबायचे, राब तिकडे. तुझं डोकं दुखो, तुझं कंबरड मोडो, तुझे गुडघे दुखो, तुला पायात काही घुसो तुझ्या, का काही हो तुझं, तू मात्र मला पैसे आणून दे, धन आणून दे. आमचं जे काही जीवन आहे, उदरनिर्वाह आहे, तो ऐशो आरामामध्ये गेला पाहिजे. तर तू मरमर कर तिकडे, काय करायचं तिकडे. हा हे पहिला प्रकार भगवंताने सांगितला. दुसरी पत्नीचा प्रकार सांगितला, चोरासारखी पत्नी. दुसरी भार्या चोरासारखी आहे म्हणाले भगवान. तर याचं विश्लेषण करताना भगवंताने सांगितलं, तिला विचारलं, बा तुला माहिती आहे का सुजाता चोरासारखी पत्नी कशी असते? ती म्हणाली, नाही भगवान. भगवान म्हणतात, जी चोरासारखी पत्नी भार्या असते ती नवऱ्याने कमवून आणलेली जेवढी धन दौलत आहे, कोणकोणत्या खिशात पैसे आहे, कपडे धुवायला टाकू का, आणि मग म्हटलं बा याच्यात 100ची नोट होती, पाहिली का, काही म्हणता का, मी कशाला पाहू, आता का माझ्यावर आरोप करता का काय, असं काय काय होत असेल तर भगवान म्हणाले, आपल्या नवऱ्याच्या संपत्तीतून थोडं थोडं कमी जास्त काही ना काही घरातल्या वस्तू, घरातले काही जे काही धान्य आहे, पैसा आहे, काही वस्तू आहेत, चोरू 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 ठेवायच्या, एक तर लपू लपू, आणि माहेराला जाताना घेऊन जायचं. मग तिकडून चांगलं कपडे बिपडे, चांगली साडी बिडी करून आणायची एकदम. पहा माझ्या बापानं मला हे दिलाय, पहा माझ्या आईने मला हे केलाय, पहा माझ्या भावाने मला हे केलाय, एवढं मोठं सोनं केलं, एवढी मोठी चांदी केली, आणि काय 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 केलं. आणि कोणाचं आहे ते? आता इथंच प्रेमानं राहून म्हणा बा मला हे करून द्या, तर करून देते. चोरून न्यायची काय गरज आहे का? हे भगवंताने यासाठी म्हणून सांगितले. हे 7ही प्रकारच्या भार्या असतात. 7 प्रकारच्या भार्या क्वालिटीज आहेत ना. वस्तूमध्ये कशा क्वालिटीज आहेत, फळांमध्ये कशा क्वालिटीज आहेत. तर मग चोरासारखी सुद्धा एक पत्नी भार्या असते असे भगवंताने सांगितले. तिचं सारं ध्यान चोरण्यावरच. काही आणलं की चोरूनच ठेवल, पैसे चोरूनच ठेवल, तर चोरासारखी. तिसरी भार्या सांगितली
धन्यासारखी. धनी मीन्स मालक, रुबाब गाजवणारी. त्या दिवशी मी तुम्हाला थोडंसं सांगितलं बघा, रुबाब गाजवणारी ही धन्यासारखी म्हणजे मालकासारखी भार्या कशी आहे? स्वतः काही कामधंदा करणार नाही, घरातलं बाहेरचं कुठलंच सांगत राहणार, माझं हे दुखते, माझं ते दुखते, आणि ते करा बरं, थोडासा चहा बनवून द्या बरं मला. तुम्हाला भाकरी टाकता येतात फार छान, करून द्या भाकर. मला भाजी बनवता येते, भांडे घासता येतात, कुठं शिकले तुम्ही? असं गोड तरी बोलून म्हणेल किंवा रागाऊ रागाऊ तरी म्हणेल आणि काम करून घेईल, स्वतः मात्र खाऊन पिऊन मस्त राहील. तर अशा पत्नीला भगवान बुद्ध म्हणाले धन्यासारखी आहे, गाजवणारी. गाजवणाऱ्या महिला असतात, मावल्या असतात, भगिनी असतात, गाजवत राहतील. चार चौघातही त्यांना समजत नाही आपण कुठं बोलतोय, काय बोलतोय, अपमान होईल का, लोक काय विचार करतील, याचं काही पडत नाही त्यांना. हे त्याच गोष्टीमध्ये, त्याच आविर्भावात असतात की माझा नवरा माझा ऐक. बापा ऐका हो, नवऱ्याने बी काय ऐकावं बायकोचं, पण काही गोष्टींना मर्यादा असतात, काही बोलण्याला मर्यादा असतात, परिस्थितीला मर्यादा असतात. तर भगवंताने सांगितलं तिसरा प्रकार कोणता? धन्यासारखी, मालकासारखी. चौथा प्रकार सांगितला भगवंताने, एक भार्या असते चौथ्या प्रकारची, ती असते आईसारखी. कशी असते? आईसारखी. तुम्हाला कोणाला असेल तर फार पुण्यवान असाल तुम्ही. आईसारखी का म्हणाले भगवान? तर जशी एखादी आई आपल्या एकुलत्या एका लेकराला जीव लावते, जपते, सांभाळते, तिच्या धनदौलतीचा, लेकराची धनदौलत असेल तिचं संरक्षण करते, टिकवते, त्याची हानी होऊ देत नाही, नुकसान होऊ देत नाही. पोरांना जशी आई सांगते एखादी, बाबू पैसे उडवू नको, जास्त खर्च करू नको, पैसे सांभाळून ठेवले पाहिजे, टिकवले पाहिजे, तर तशी मग ही जी पत्नी असते, भार्या असते, ही आईसारखी असते. खूप जीव लावते पतीला. काही आजार झाला, कोणतं काही झालं, दुखलं सुखलं, असे असतात पती पत्नी. आजही असे पती पत्नी आहेत, कालही होते आणि उद्याही राहते. त्यांचं प्रमाण जरी कमी असेल पण असे पती पत्नी देखील आहेत जगभरात. भगवंताच्या काळातही होते. आईसारखी पत्नी, नवऱ्याला जीव लावणार, नवऱ्यालाही जीव लावेल आणि त्यांच्या परिवारांनाही जीव लावेल अशी. नाही तर फक्तच नवऱ्याला जीव लावेल, त्यांना आईसारखी म्हटलं नाही, हे लक्षात घ्या. फक्तच नवऱ्यालाच जीव लावेल आपलं काम करून घेण्यासाठी आणि त्यांच्या मायबापाला लावणार नाही, तर तिला आईसारखी नाही म्हटलं. आईसारखी तिला म्हटलं की नवऱ्याला जीव लावेल, त्याच्या आईवडिलाला जीव लावेल, त्याच्या परिवाराला जीव लावेल, त्यांची संपत्ती व्यवस्थित सांभाळेल, आपलं म्हणून सांभाळेल, अशी आईसारखी. आई जसं एकदम पोराला काही झालं तर भाकर जात नाही, तसा जीव लावणार. पाचवा प्रकार जो सांगितला भगवंतानं, बहिणीसारखी. एक पत्नी आहे बहिणीसारखी, पाचवी भार्या बहिणीसारखी आहे. काय बहिणीचं लक्षण सांगितलं भगवंताने? बहिणीसारखं का म्हटलं? एखादी बहीण, लहानी बहीण आपल्या मोठ्या भावाचा जसा मान सन्मान करते, त्याला इज्जत देते, त्याच्या पाया पडते, त्याला जीव लावते. भावात जीव असतो का नाही? असतो ना बापा. भावात खरंच खूप जीव असतो. कसाही असो भाऊ, त्यानं बोलवो न बोलवो, त्यानं मेसेज व्हॉट्सअपवर तुम्हाला करो न करो, तुम्हाला फोन करो न करो, तुमच्याकडूनच फोनची अपेक्षा करणारा असो का कसाही असो, मायबापासोबतही कसाही वागणारा जरी असला तरी भावामध्ये बहिणीचा जीवच असतो. आता मला काल कोणीतरी सांगितलं, बा भंतेजी आता येणारी पौर्णिमा जी आहे ती श्रावण पौर्णिमा आहे, राखी पौर्णिमा नाही. कोणत्याच पुस्तकात तसा उल्लेख नाही. 2600 वर्षापूर्वीचे जरी पुस्तकं हाताळले तर त्या पुस्तकात राखी पौर्णिमा असा शब्द नाही, श्रावण पौर्णिमा आहे. तर त्यासंबंधी स्वतंत्र उपदेश आहे.
पण मी विषय निघाला म्हणून सांगेल, त्या ठराविक दिवशी हाताला राखी बांधली म्हणजेच प्रेम आहे असं खरंच वाटते का कुणाला तरी? म्हणजे राखी बांधलं म्हणजेच प्रेम आहे आणि तरच भाऊ रक्षण करत असेल तर तो भाऊ कसला? राखी बांधली म्हणून संरक्षण करत असेल किंवा करतो असा विचार करत असेल तर तो भाऊ कसला? भाऊ असेल नसेल तर सर्वांना भावा समान मानून भावासारखी इज्जत दिली पाहिजे. बहीण म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. पण हे नको ते सोंग करणं, त्या दिवशी कंपाळ भरून कुंकू लावणं, भारी भारीची राखी आणणं, हाताला बांधणं, पाटावर बसा म्हणणं, त्याच्या दिवा लावून मग त्याला ओवाळणं आणि मग इकडं तिकडं पाहणं हाताकडे, काय टाकते ओवाळणी, काय टाकते ओवाळणी. मग साडी आणली तर बरोबर आणली का साडी? काय बायकोलाच भारीची आणली ना आम्हाला हलकी आणली? गेलं प्रेम कोणीकडे? विचार येतात का नाही असे मनात? तर म्हणून हे सोंग भगवान बुद्धांनी सांगितलेले नाही. भगवान बुद्ध म्हणाले भावा बहिणीचं प्रेम असला पाहिजे, एकमेकांच्या मध्ये जिव्हाळा असला पाहिजे, त्याला कोण्या धाग्याची आणि कोणत्या राखीची कशाची काही आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून हे जे काही येणार आहे पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा, तर त्याला या आपल्या देशातले लोक काय जे ठराविक लोक करतात ते, तर त्याचा आपला दूर दूरपर्यंत काही संबंध नाही. प्रत्येक भावाने दररोज क्षण प्रतिक्षण आपल्या बहिणीचं रक्षण केलंच पाहिजे आणि करतो भाऊ, हे त्याचं कर्तव्य आहे. भावाने भावाचं संरक्षण केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. भावाने बहिणीचं रक्षण केलं पाहिजे. बहिणीने सुद्धा भावाला जीव लावला पाहिजे, त्याला जपलं पाहिजे, त्याला प्रेम केलं पाहिजे. कारण एका मायबापाचे लेकरं आहोत ना, ते तर आपलं कर्तव्य आहे. त्या धाग्याचा काय संबंध आहे? त्या टिळ्याचा काय संबंध आहे? आणि तिथे ते लालसा उत्पन्न करण्याचा काय संबंध आहे की ओवाळणी टाकली पाहिजे म्हणून? कायची ओवाळणी कायचं काय आलं? तिथं मग लाच आहे. अपेक्षा ठेवून जर तसं केल्या जा आणि अपेक्षा करूनच ठेवल्या जाते 99% अपवाद वगळता. तुम्हाला अनुभव अपेक्षा करूनच ठेवल्या जाते. बघा सर तुम्ही तर बापा सगळ्यांनी बांधले असतील कधीतरी राख्या, अपेक्षा ठेवतात. 10 रुपये टाकते का 20 रुपये टाकते का 50 रुपये टाकते का अंगठी देते का गळ्यातली चेन देते भाऊ? असं एरवी दिली पाहिजे ना, बिलकुल दिली पाहिजे. भावाने बहिणीला असं एरवी भेटी दिल्या पाहिजे. सोनं द्या, चांदी द्या, माणिक द्या, मोती द्या, हिरे द्या, अजून काय द्यायची ती भेटी द्या, पण त्याच दिवशी दिली पाहिजे. आणि अपेक्षा केली पाहिजे की भाऊ बहिणीचं रक्षण करेल, त्याचा याच्याशी काही संबंध नाही. तर भगवान बुद्ध म्हणाले ही जी पत्नी असते एक बहिणीसारखी असते. बहीण जशी भावाला जपते तशी पत्नी सुद्धा भावाला जपते, इज्जत करते. त्याची इज्जत करणे, भावाची इज्जत करते ना बहीण, तर इज्जत करणारी. त्यानंतर सांगितली 6वी पत्नी मित्रासारखी. मित्र आता ते प्रकार वाढलाय भरपूर. एकदम फ्रँकली राहतात बापा. नवरी नवरदेव अगोदरच फोटो काढायला तिकडे कुठे. अल्बम पाहिला त्या दिवशी एका घरी लग्नाचा दाखवला, काय काय करून आम्हाला तुम्हीच लग्न लावलं म्हणे भंतेजी, खूपच चांगलं लग्न लावलं आणि फोटो फारच सुंदर आल्या, व्हिडिओ फारच सुंदर आलाय, वंदना फारच चांगली घेतली, सारे लोक नाव घेत होते वगैरे वगैरे. आणि हा अल्बम पहा म्हणे, करिश्मा अल्बम बनवला म्हणे, 1.5 लाख रुपये दिले म्हणे त्या फोटो काढणारा. तर ते दाखवत होते फोटो असे काढू काढू. तर त्याच्यामध्ये ते प्री वेडिंग म्हणजे लग्नाच्या पूर्वीचे नवरा नवरीचे फोटो. आता तुमच्या काळात बापा नवरी कुठे आहे बापानंच पाहिली, मायनंच पाहिली, तुम्ही तर पाहिलीच नाही. आणि बापानं सांगितलं, मायनं सांगितलं कबूल है, कबूल है, आणि गेले बैलगाडीनं लावून आले. लग्न आणली नवरी आणि बारीकच नवरी बारीकच नवरदेव. बघा तुम्ही जमाना कसा बदलतो, दुनिया कशी बदलते, परिस्थिती कशी बदलते. म्हणजे जे म्हाताऱ्या लोकांना घडलं नाही ते आज त्यांच्या पोरांना घडतं. पण परिस्थिती एवढी बदलली आहे की लग्नाच्या पूर्वीच नवरी नवरदेव जे असतात तर त्यांच्यामध्ये एकदम मित्रत्वाचं नातं असतं. आमचं म्हणणं आहे तसंच कायमस्वरूपी रिलेशन ठेवलं पाहिजे.
जसं लग्नाच्या पूर्वी काही काही पोरं पोरी राहत असतील तर तसंच नातं कायम ठेवलं पाहिजे. जर आना भाका घेतल्याच असतील आणि घ्यायच्याच असतील तर 6 महिन्यानं लग्न झाल्यावर बिघडवणारी परिस्थिती असेल तर त्याला काय अर्थ आहे. म्हणून भगवंतानं सांगितलं की मित्रासारखी नवरा आला की प्रसन्न होणं, हर्षभरीत चेहऱ्यानं त्यांचं स्वागत करणं, त्यांचा सन्मान करणं. नाही तर आले का असं म्हणून त्यांना अपमानित करणं. आणि ते घेऊन आले नाही का, आल्याबरोबर ते घेऊन आले नाही तुम्ही, ते आलोय बिचार, त्याला पाणी द्यावं, त्याला बसवाव, त्याच्या चेहऱ्याकडे पाहावं, काही सुकलाय का चेहरा, काही थकलाय काय बापा, गोळी घ्यायची विसरलाय का, हे गेलंय कुठं, आणि हे म्हणते ते काम केलं नाही का, म्हणते आणलंच नाही का तुम्ही, ते काय जे आणायला सांगितलं असेल ते. तर म्हणून मित्रासारखी पण पत्नी असते असं भगवान बुद्ध म्हणाले की मित्र एकमेकांना बऱ्याच दिवसानंतर भेटल्यानंतर जसे खुश होतात, हर्षित होतात, मैत्रिणीला जास्त दिवसानंतर भेटल्यानंतर जशी हर्षित होते, खुश होते, गळाभेट घेते, तसं सुद्धा नातं पती पत्नीचं असते असे भगवान बुद्ध म्हणालेले आहे. एकमेकांना भेटल्यानंतर रोज का भेटेना पण प्रसन्न मुद्रा ठेवून त्यांचं वेलकम केलं पाहिजे. जे काय अपेक्षित आहे त्यांच्या अपेक्षा त्या पूर्ण केल्या पाहिजे आणि मित्रासारखं राहिलं पाहिजे. आता असे जर नवरा बायको राहतील तर आवडतील की नाही एकमेकाला, आवडतील की नाही. म्हणजे एकमेकांसोबतही चांगलं वागतील आणि घरच्या लोकांसोबत सुद्धा चांगलं जर वागतील, आईसारखं बहिणीसारखं समजा पत्नी म्हणून सगळ्यांसोबत घरातल्या नवऱ्यासह सगळ्यांसोबत जर चांगलं वागत असेल तर मला सांगा ती भारी चांगली आहे की वाईट आहे, चांगलीच आहे. भगवान बुद्ध म्हणाले. पण हे जे काही काही प्रकार सांगितले वधकासारखी, चोरासारखी, ते चांगले आहे का मग हे नाही. तर आपल्याला तसं बनायचं नाही. माय आई ताई तुम्हाला सांगतो आहे, यांना सांगितलं ते असं कोणाला आवडते पा, सासूला आवडू शकते असं जर असेल तर. नेहमी सांगतो मी, इथं जर साखर असेल आणि इथं जर बर्फ असेल तर सारं जग आपल्याकडे आकर्षित होते आणि सारं जग आपल्याला प्रेम देते, आपुलकी देते, जिव्हाळा देते. पण इथं जर कडुलिंबाचा रस ठेवलाय आणि इथं जर आग ठेवली तर पाहिल्या बरोबर काय काय घडते. तुमचा स्वानुभव आहे प्रत्येकाचा. एक राजा होता, राजाचा सल्लागार होता, फार चांगला होता सल्लागार, नेहमी चांगले सल्ले देत होता त्याला. मग दरबारात अजूनही लोक होते, सैनिक होते, प्रधान होता, बाकीचे लोक होते. आता जसं सांगितलं आहे की चांगले लोक सर्वांनाच आवडतात. चांगले लोक जर असतील, हे जर चांगलं असेल तर सगळ्यांनाच आवडतो आपण, कोणी असो. अवगुणही कधी कधी झाकून जातात जर हे चांगलं असेल. बघा तुम्ही, तुम्हाला अनुभव कधी आला असेल. तर राजाचा सल्लागार जो होता त्या सल्लागारावर राजाचा फार विश्वास होता आणि खरोखर तो सल्लागार फार चांगला होता. मग राजा जेव्हा कधी असे त्याचे स्टाफमधले लोक, राजदरबारातले लोक बसायचे तेव्हा तेव्हा राजा त्या सल्लागाराचं कौतुक करायचा. काय सल्लागार आहे, खूपच चांगला आहे, खूपच चांगले काम करतो, मन ओळखतो वगैरे वगैरे. तर मग बाकीचे जे लोक असायचे, प्रधान, सेवक, त्यांचे सैनिक, त्यांना ते खटकायचं. आता समजा तुमच्या समोर कोणाचं तरी कौतुक केलं, असं सगळ्यांचंच असं लयच मोठं मन आहे असं थोडी आहे. लगेच डोळे असे बंद होतील आपले, लगेच आपण इकडं पाहू, लगेच तिकडं पाहू, लगेच नाक वाकडं करू आणि काहीच नाही. आपल्या समोर आपल्याला मान सन्मान न देता दुसऱ्याला दिला. कधी कधी पात्र लोकांना दिल्या जातो, कधी कधी अपात्र लोकांना दिल्या जातो. बरं दिला तर दिला, एवढा कोणता काय फरक पडते एखाद्या वेळेस. पण आपल्याला सहन होत नाही ना, जलसी प्रवृत्ती असते आपल्यामध्ये. दुसऱ्याला कोणाला मान सन्मान दिला की आपल्यामध्ये जलसी निर्माण होते. तो स्वाभाविक गुण आहे, अनेकांमध्ये असतो, काहींमध्ये नसतो. तर दरबारातले सर्व लोक राजाच्या अशा वागण्याचा निषेध करायचे.
आपापसामध्ये भेटल्यावर. तर राजाला कोण काय म्हणू शकते. तर मग एक दिवस अशीच सभा भरली. त्या दिवशी नेमका सल्लागार नव्हता आणि नव्हता तरी राजाचं त्याचं कौतुक करणं सुरू आहे. राजाकडून त्याचं कौतुकच करणं सुरू. मग सभा संपल्यावर दरबार राजाला म्हणाला, महाराज आज चान्स भेटला बोलण्याचा म्हणून आम्ही बोलतोय, क्षमा करा आम्हाला. आम्ही एवढे लोक तुमची सेवा करतो, काम करतो, तुमच्यासाठी झटतो आणि तुम्ही जेव्हा पाहाव तेव्हा त्या सल्लागाराचेच कौतुक करता, आमचं कौतुकच करत नाही. तर राजा म्हणे त्यांना की पहा, काम तर तुम्ही करता, सेवा तर तुम्ही करता, पण तुमच्यापेक्षा काही जास्त पटीने तो चांगला आहे म्हणून त्याचे कौतुक करतो. जर परीक्षा घ्यायचं झालं, तुम्हाला जर वाटत असेल की त्याच्यातून तुमच्यात फरक काय आहे, तर मी तुमची परीक्षा घेतो म्हणे राजा. ते म्हणाले ठीक आहे. मग राजांनी सगळ्यांना बोलवलं एक दिवस दरबारामध्ये. काचेचे ग्लास आणले भरपूर असे, जेवढे ते दरबारात लोक होते, काम करणारे कर्मचारी, तेवढे ग्लास आणले आणि राजानं सांगितलं प्रत्येकाला पुढे येऊन हा ग्लास फोडायचा. त्यांना उभं केलं, बाजूमध्ये एका एकाने येत होते आणि प्रत्येकाकडून सांगितलं प्रत्येकाला ग्लास फोडा. तर प्रत्येकानं ते ग्लास फोडत राहिले. ग्लास फोडला की राजा म्हणायचा, काय मूर्ख माणूस आहे, अक्कल आहे का तुला, ग्लास फोडला तू. तर तो प्रत्येक जण म्हणायचा, महाराज तुम्हीच तर म्हणले फोडा. असं करता 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 सारे असंच म्हणत होते, महाराज तुम्हीच तर म्हटले फोडा म्हणून, तुम्हीच तर म्हटले फोडा म्हणून. जेव्हा सल्लागाराचा नंबर आला तर सल्लागाराला एक ग्लास फोडायला सांगितला, पण सगळ्यांच्या समोर फोडायला सांगितला त्याला, आणि त्याने फोडला. आणि राजाने त्याला तेच शब्द वापरले, मूर्ख आहे का तू, अक्कल आहे का तुला, ग्लास फोड म्हटलं की फोडला तू. तर त्यानं हात जोडले आणि तो म्हणे, महाराज माफ करा, याच्यानंतर माझ्याकडून गलती होणार नाही, मी माफी मागतो तुम्हाला. राजा म्हणे, हा फरक आहे तुमच्यात आणि याच्यात. तुम्ही काय म्हणत होते की तुम्हीच तर म्हणे फोडा म्हणून, फोडला. आणि हा काय म्हणे, चूक झाली माझ्याकडून, महाराज माफ करा, याच्यानंतर चूक होणार नाही. 2-3 शब्द आहेत. तुम्ही विचार करा डोळे बंद करून. यदा कदाचित तुमच्या बरोबर असं कधी काही घडत असेल, छोट्या छोट्या गोष्टी असतील, समजा की ज्याला आरेला कार्य म्हणता तुम्ही, तिथे जर तुम्ही ही टेक्निक वापरली, हा फॉर्म्युला, ठीक आहे बा माफ करा, समजा जरी झाली चूक, माफ करा माझ्याकडून पुन्हा होणार नाही चूक, तर समोरच्या लोकांना लाज वाटेल की नाही थोडीफार तरी, कोणी असो थोडीफार तर लाज वाटेल ना म्हणाला की गड्या आपणच चुकतोय, आपलीच चूक झाली. राजा म्हणे, माझी चूक असताना देखील हा मला म्हणतोय, आपल्यावर त्यानं त्याची चूक घेतली आणि मला म्हणतोय माफ करा, याच्यानंतर महाराज माझं चुकलं, याच्यानंतर चुकणार नाही. तर हा जो स्वभाव आहे माणसाचा जीवनामध्ये, संसाराला पुढे घेऊन जाण्यासाठी, टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काल मी सांगितलं आपल्याला, समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे. नाही तर एक गोष्ट जर आपण गाठी मारून ठेवल्या तर गाठी एवढ्या पक्क्या बसतात, मग आपणच मारलेल्या गाठी नंतर आपल्याला सुटत नाहीत आणि वेळ एवढी पुढे निघून गेलेली असते की मग ते मागे आपण जाऊ शकत नाही. असं बऱ्याच कुटुंबांमध्ये होते. आपलीच माणसं असतात, आपलाच पती असतो, आपलीच पत्नी असते, आपलेच मायबाप, आपलेच सासू सासरे असतात, आपलेच घरचे लोक असतात, पण घराघरात अशी कंडिशन आहे की एक दुसऱ्याचं तोंड पाहत नाहीत लोक. आज घराघरात असे लोक आहेत, अपवाद वगळता की अजिबात भावाचं पटत नाही, बहीण बहिणीला बोलत नाही. हे घराघरामध्ये आहे. मी सांगतो नेहमी तसं की एक तर झाकलेलं आहे कुणाचं उघड आहे.
बहीण बहिणीवर जलसी करते, बहीण बहिणीला पाण्यात पाहते, भाऊ भावाला पाण्यात पाहते, भाऊ भावाला बोलत नाही. अहो कधी मुलं कधी कधी, आता मागच्या वर्षी एक घटना ऐकली मी, एक पोरगा माय मेली त्याची, मायच्या मौतीला गेला नाही. आता 1-1.5 वर्षापूर्वी सर घटना घडली बघ इथे औरंगाबादची गोष्ट सांगतो. माय मेली, तो बाहेर होता कुठं बँगलोरला का कुठं तरी, तर हा मौतीला आला नाही. सांगा बरं काय परिस्थिती आहे. म्हणजे इथे येऊन जर आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं एवढं आपण वाईट बनत असेल एकमेकांपासून, तर कधीतरी डोकावून पाहिलं पाहिजे प्रत्येकाने. मी कुणाला एखाद्या व्यक्तीला चुकीचं समजत नाही, कोणी असो, मग ती आई असो, वडील असो, सासू असो, सासरे असतील, दीर असेल, भाया असेल, ननंद असेल, बहीण असेल, नवरा असेल, बायको असेल, सून असेल, प्रत्येक चुकणाऱ्या व्यक्तीने कधी कधी आपल्या आतमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे. कबीराचं उदाहरण मी नेहमी सांगतो, वारंवार सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो लोकांना समजून सांगण्यासाठी. कबीराने एक दिवस असंच ठरवलं की या जगात सर्वात वाईट लोक किती आहेत, कोण कोण आहेत आपल्या गावात नगरात, हे पाहायचं त्याने ठरवलं. नगरात सगळ्यांकडे तो फिरला, सगळ्यांना पाहू पाहू त्याचे अवगुण सांगितले, प्रत्येकाला पाहू पाहू त्याचे अवगुण सांगितले. आणि शेवटी त्यानं डोळे बंद केले आणि स्वतःला विचारलं, आणि त्याला समजलं की आपल्यापेक्षा वाईट दुसरं तर कोणीच नाही. आपण तर नुसतं नावच ठेवत राहिलो, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, यांचं हे चुकते, यांचं हे बोलणं बरोबर नाही. कधी कधी हे प्रवचन अपलोड होतात आपल्या यूट्यूबवर, जेव्हा होतात, जे समजदार लोक असतात, चांगले लोक असतात, जे घेतात याच्यातून चांगल्या कमेंट्स करतात. विषय निघाला म्हणून असं सांगतोय मी आपणास की आपल्या सुद्धा चुका होतात कधी कधी, आणि आपण त्याच चुकांना धरून बसल्यामुळे संसाराचं, कुटुंबाचं वाटोळ होते, संसाराचं वाटोळ होते. म्हणून तर भगवंतानं सांगितलं 7 प्रकारच्या भार्या असतात. काय कामाचं ते की पैशात जर आपला जीव असेल तर काय कामाचं ते जीवन, काय कामाचं ते जीवन की जर आपण खरंच काही काही लपू लपू चोरू चोरून येत असेल माहेराला. अरे आपलंच तर घर आहे, आणि बसर येते का ते मायबापाकडे नेल्यावर, आणि पत्नी तरी पडत असेल का नेल्यावर त्यांच्याकडे ते. मी तर सांगतो अध्यात्माचा विचार जर केला तर काही पत्नी पडत नसेल, कारण ते चोरून आणले, तुम्ही लपून आणलेलं जे आहे. आदींना दानावीर भगवंताने सांगितलं, आदींना दाना सांगितलं ना. आणि म्हणून ठीक आहे मायबाप गरीब असतील, ठीक आहे गरीब असतील ना, तुम्हाला इकडे कोण काय म्हणते की हे घेऊनच या ते घेऊन येते आणि तुम्हाला घेतलंच नाही का, काही कोण म्हणते हो आजच्या जमान्यात. मी म्हणतो कोणी म्हणत नाही, काही अपवाद वगैरे. पण त्या क्षुल्लक गोष्टीमुळं आपल्या घरामध्ये कलह निर्माण होईल, अशी क्षुल्लक गोष्ट का म्हणून करावी आपण, हे घडतं समाजामध्ये, म्हणून बोलतो आहे. आणि शेवटचा जो प्रकार सांगितला भगवंताने, 7व्या प्रकारची भार्या, ती आहे दासी सारखी. दास, नोकरानी, मोलकरी अशी जी असते. तर भगवंतानं विश्लेषण करताना सांगितलं की दासी सारखी भार्या पत्नी कशी असते. तर भगवान म्हणाले तिच्यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणा असतो. आता लोकांकडे कधी कधी आम्ही भोजनदानाला कार्यक्रमाला कधी जातो बघा, तुमच्याकडे घराघरामध्ये मोलकिरणी येत असते, कामवाल्या महिला येत असतील, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता का नाही, आणि अपवाद वगळता त्याही विश्वासात पात्र ठरतात की नाही. त्यांच्यावर तुम्ही जबाबदारी सोपून देता, कधी कधी त्यांच्यावर घरदार सोपून देता. करत असाल ना तुम्ही असं कधी कधी. किती प्रामाणिकपणे राहतात ते, सारं धन दौलत घरदार ते आपलं आहे तिथे, आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या कामाला कधी कधी जात असाल. तर हे जे काही सांगतो आहे, तर भगवान बुद्ध म्हणाले दासी सारखी सुद्धा भारी असते, आपल्या घरातले सगळे कामं धामं नीट नेटकेपणा ठेवते, आपल्या नवऱ्याच्या मर्जीमध्ये राहते, त्यांचा कधी अपमान करत नाही, त्यांना कधी उलट बोलत नाही. तुमची दासी तुम्हाला बोलते का उलट कधी? कामवाली बाई बोलते कधी? बोलू शकत नाही, बिचारी कामवाली असते. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की दासी सारखी सुद्धा भारी असते, अत्यंत प्रामाणिक, आणि कामचुकारपणा नसतो तिच्यामध्ये. कामचुकारपणा असतो का? तर नसतो कामचुकारपणा. काही अपवाद वगळता माणसं तिथे तेवढ्या प्रवृत्त्या तर असतातच, पण सरासरी जर पकडली आपण
तर एक्स्ट्रा पण कधी कधी पाहुणे आले काय आले तर थांबत असेल. आणि म्हणून ही दासीसारखी भार्या. तर अशा एकूण मिळून किती भार्या सांगितल्या? 7 भार्या सांगितल्या भगवंताने. मग भगवंताने हे सांगून झाल्यावर पुन्हा सुजाताकडे पाहून सुजाताला विचारलं, हे सुजाता, आत्ता सांग की यापैकी तू कोणत्या प्रकारात मोडते? तेव्हा सुजाता म्हणाली, भगवान, मी वधकऱ्यामध्ये मोडत होती, चोरीवाल्यामध्ये मोडत होती, कारण मी भांडकुदळ सहन कोणाला करणार नाही, टाकून बोलेल, त्रुटी काढेल असा माझा स्वभाव होता. मोठ्या मोठ्या आवाजात बोलेल, लोकांना ऐकू जावं, 4 लोक जमा हो, आपल्या घरच्या लोकांची इज्जत जाव, असं करण्यासाठी म्हणून. पण आता मात्र भगवान माझे डोळे उघडले आणि यानंतर मी दासीसारखी बनून राहील असं सुजाताने वचन दिलं भगवंताला. आणि त्यानंतर मात्र ती अत्यंत धार्मिक आणि सिलवान बनून राहिली, ध्यानी बनून राहिली, आपल्या सर्व परिवाराला प्रेम देत राहिली. नवऱ्याला प्रेम, सासू-सासऱ्यांना प्रेम, नणंद, दीर, भाये, जे कोणी परिवारातले लोक आहे, आपतेष्ट आहे, नातेवाईक आहे, त्या सगळ्यांबरोबर ती खूप आणि खूप चांगली राहिली. अनाथ पिंड खुश झाला. भगवंताच्या उपकाराची त्याने जाणीव ठेवली आणि भगवंताचे त्यानं ऋण व्यक्त केले, भगवंताचं ऋण व्यक्त केले त्याने. आणि त्यामुळे आपण सुद्धा एक तर आईसारखं बनावं, आईसारखी पत्नी, बहिणीसारखी बनावं, मित्रासारखी बनावं, दासीसारखी बनावं. सुजाताने दासीसारखं बनण्याचा निश्चय केला होता. तेव्हा तुम्हाला जे काही वाटेल ते तुम्ही चांगल्या क्वालिटी यातल्या ज्या काही आहेत त्या स्वीकारून तशा प्रकारे आपल्या संसाराला पुढे आणि पुढे घेऊन जावं. त्यामुळे तुमचा संसार फुलेल आणि तुमच्या मुलाबाळांवरती त्याचा चांगला परिणाम होईल, सगळ्या घरादारांवरती चांगला परिणाम होईल. आणि तुम्ही एक सून म्हणून, घरातली एक पत्नी म्हणून जर चांगलं वागलात, चांगलं बोललात, सगळ्यांशी व्यवस्थित प्रेमाने राहिलात तर खरंच तुमचं कौतुक सर्वत्र होईल. आताही कधी कधी लोक आया असं काही सांगतात, आया आमच्या माया ज्या आहेत, आया ज्या आहेत समाजामध्ये, त्या काही माया फार बोटावर मोजण्या एवढ्या बापा. पण जी मी फार पुण्यवान आहे म्हणतात, सून मला लेकीसारखी भेटली. आणि खरंच अशा काही सुना आहेत. आणि काही बाई अक्का त्या पण कधी कधी सांगतात, ज्या धार्मिक आहेत, संपर्कात राहतात, की भंतेजी माझं काहीतरी पुण्य आहे, मला पती पण आणि सासू सासरे पण खूपच चांगले भेटलेले आहे, कुठलाच मला त्रास नाही. नाही का त्या दिवशी सांगितलं मी, नकुल माता आणि नकुल पिता त्यासारखं. तर आपण चांगलं आहे तर सारं जग चांगलं आहे. आणि वाईट लोक समोरचे वागले म्हणून आपण वाईट बनता कामा नये. चुका होतात, आपल्याकडूनही होतात, त्यांच्याकडूनही होतात चुका. संसार आहे शेवटी. बोलण्यावरून चुका होतात, काम करण्यावरून चुका होतात. परंतु सासू असो, सासरा असो, आई असो, वडील असो, नवरा असो, बायको असो, ननंद असो, जाऊ असो, दीर असो, का भाया असो, का अजून कोणते नाते असतात ते असो, प्रत्येकाने केवळ अपेक्षा समोरच्यांकडून ठेवू नये. तर समोरच्यांना सुद्धा आपल्याकडून काही अपेक्षा असतील ह्याचा विचार केला पाहिजे. कारण कोणाची लेक आपल्या घरात आणली तर ती काही मोलकरीण म्हणून आणलेली नाही आहे. तिला पण भावना आहेत, तिच्या पण तर अपेक्षा आहेत. तिनं कामच करत राहावं, तिनंच आपल्याला सलाम करत राहावं, ही पण सासूनं कोणत्याही भावना मनामध्ये बाळगता कामा नये. ठीक आहे, तुम्ही मरमर केली असेल, तुम्ही संसार उभा केला, तुम्ही पोराला घडवलं, तुम्ही पोराला मोठं केलं, चांगलं बनवलं, शेत घेतले, घर घेतले, धन बनवलं, ठीक आहे ना, चांगलीच तर गोष्ट आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही हुकुमशाही गाजवा, तुम्ही त्रुट्याच काढाव्या, तुम्ही नावच ठेवावं, असा पण तर अर्थ नाही त्यात. तिला समजूनही घेतलं पाहिजे ना. तुम्ही जर समजून घेणार नाही तर तिला काय, ती तुम्हाला काय समजून घेईल? कधी घेईल का? तुम्ही विचार करा. तुम्ही जर आज
चांगली तुमची तब्येत आहे म्हणून तुम्हाला वाटत असेल चावी आमच्या हातात आहे आणि आम्हीच केलं वगैरे वगैरे, असा पूर्वग्रह दूषितपणा मनात ठेवून कोणता सासरा सुनेबरोबर तसं वागत असेल दुजा भाव करून, कोणती सासू दुजा भाव करून वागत असेल, तर मला सांगा उद्या चालून घराचं मालक कोण आहे? कारभारी कोण होईल? सून आणि लेकच होईल ना. मग आज जर त्यांच्याशी चांगलं प्रेमाने वागल्या बोलले तुम्ही, तर बिघडेल का काही? काय मास कमी होईल का काही? आपला झेंडा मी सासू मी सासू, अरे काय सासू? आई पण बनाव. सासून लेकीला दिवस आहे, सारी ओढ लेकीचीच. आम्हा दे लेकीला बी कायद्यात आता ते कायदा लिहिलाय बाबासाहेबानं, तर जायदादही देता येते, संपत्ती देता येते, शेती देता येते, पण म्हणून देऊनच टाकायचे सारं. आणि हे धडधड पाहिले तर बदला घेईल की नाही? मग कोणी असो, कोणती माय असो, कोणती बाबा असो, कोणती ताई असो, कोणती वहिनी असो, कोणता दादा असो, कोणता भाऊ असो, बदला घेईल की नाही? आणि मग लोकाला पुन्हा म्हणायचं करतच नाही, पाहतच नाही. आणि कशी काय पाहिजे? तिला पदोपदी अपमानित केलं, तिला जीव लावला नाही, तिला ऍडजस्ट केलं नाही, तिला समजून घेतलं नाही. तुम्ही तुमच्या तोऱ्यात मीच लय शहाणा म्हणू ते गाजवला. आणि आता वेळ आल्यावर तिच्याकडून अपेक्षा ठेवण्याचा अर्थ आहे का काही? आणि नाही तरी त्यांच्याशिवाय कोण करणार आहे? भगवान म्हणाले प्रेमाने जगाला जिंकता येते, नेहमी सांगतो, आणि खरंच जिंकता येते. अहो तुमचा माझा काय संबंध आहे हो? एक जर विचार केला काही संबंध आहे का? पण तुम्हाला या 24 तासामध्ये घरी गेल्यावर सुद्धा आठवण येत असेल, मी सांगतो तुम्हाला, येत असेल की नाही? हे काय आहे? तर हे प्रेम आहे. या जगात कोण समजून सांगायला बसलं नाही तुम्हाला? सांग एवढ्या प्रेमानं आपण. आणि कोणी कोणाचं ऐकायला बसलं नाही. प्रत्येक जण शहाणा आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो लोकांच्या मनामध्ये घर करता आलं पाहिजे. आज सगळीकडे जिथे जिथे उपासक आहेत, मायबापासारखं प्रेम करणारे, मायबापासारखा जीव लावणारे लोक आहेत. तुम्हाला सांगतो आम्हाला काही लोक रोज फोन करतात, रोज मेसेज करतील, तब्येत कशी आहे म्हणते, जेवण वगैरे करत राहा म्हणते. त्यांना शेड्यूल दिसते नाही असं धावपळीचं फेसबुकवरून व्हॉट्सअपवरून, तर बरोबर 8 दिवसाला तरी फोन करतील, मेसेज तरी करतील, म्हणते जी तब्येतीची पण काळजी घेत राहा. असं फार चांगलं वाटतं. अहो घेतली पाहिजे काळजी. तुमची जर कोणी काळजी घेते तर आपण पण तर काळजी घेतली पाहिजे. भगवंतानं प्रेमानं जगाला जिंकले हो. आपण मरणधर्मी आहोत. मी हे यासाठी म्हणून सांगतो आहे असं अधिकारवाणीने की आपण मरणधर्मी आहोत. आपल्याला माणसांच्या मनात घरं करता आली पाहिजे मरायच्या अगोदर. काय देऊन चाललो जगाला हे फार महत्वाचं आहे, परिवारालाही आणि जगालाही. इच्छा नसताना धन दौलत देऊन जावं लागते. 2 प्रकारचे लोक आहेत या जगात. काही लोक घेऊन जातात आणि काही लोक सोडून जातात. काही लोक देऊन जातात आणि काही लोक सोडून जातात. काही लोक घेऊन जातात. 2-3 प्रकार. आपण कोणत्या प्रकारात मोडतो हे कधीतरी आपण आपल्याला विचारलं पाहिजे. प्रत्येक आईने, प्रत्येक बहिणीने, प्रत्येक वहिनीने, प्रत्येक भावाने, प्रत्येक दादाने, प्रत्येक बाबाने, प्रत्येक सासूने, प्रत्येक सासऱ्याने आपल्याला स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजे. कारण घराघरात ही परिस्थिती आहे हे मी जाणून आहे. समाजामध्ये जन्म झाल्यामुळे कोणी किती झाकण्याचा प्रयत्न केला तरी घराघरामध्ये ही परिस्थिती आहे. कोणाला बहीण परेशान करते, कोणाला भाऊ परेशान करते, कोणाला मुलगी परेशान करते, कोणाला मुलगा परेशान करते, कोणाला नवरा परेशान करते, कोणाला बायको परेशान करते, कोणाला नणंद परेशान करते, कोणाला दीर परेशान करते, कोणाला भाया परेशान करते, कोणाला सासू, कोणाला सासरा, अजून कोणाला माय, कोणाला बाप पण परेशान करते. असं काही नाही आहे. माय परेशान करत नाही असा काही विषय नाही आहे. जरी माता पितू उपठाण भगवंताने सांगितलं असेल, पण भगवान बुद्ध म्हणाले अपवाद सुद्धा या जगात आहेत. ते मान्य करावं लागेल आपल्याला. अपवाद सुद्धा या जगात आहे. त्यामुळे
तुम्ही सर्वांशी प्रेमानेच वागा. दिवस बदलत असतात, पृथ्वी गोल आहे, आपल्यावरही वेळ येते. तेव्हा जर इथे खरंच साखर असेल, प्रेमाने बोलत असेल, चूक झाली तर समजून घेत असेल, समजून सांगत असेल मायेनं प्रेमानं, अरे बैल माणसाचे होतात, घोडा माणसाचा होते, हत्ती माणसाचा होते, कुत्र माणसाचं होते, मांजर माणसाची होते, बकरा माणसाचा होते, शेळी माणसाची होते. जीव लावले होते की नाही? माणसं कशी होऊ शकत नाहीत हो? आता काही काही असे असतील, होणार नसतील तर ते काही काही आजाराला औषधच नाही म्हणा, हे सोडून द्या. पण सरासरी जी आहे तर ती खरंच सरासरी खूप चांगली आहे. जीव लावतात लोक, प्रेम करतात लोक, आणि आपणही जीव लावला पाहिजे, आपणही प्रेम केलं पाहिजे. आणि प्रेम करणं हे आपल्या हृदयासाठी खूप चांगलं असते. कुणाला तरी जीव लावणं, सर्वांना जीव लावणं हे हृदयासाठी, हृदय रोगासाठी फार चांगलं असतं. माहिती तुम्हाला ही गोष्ट? प्रसन्न राहणं, फुगा करून राहणं आणि प्रसन्न राहणं, याच्यात याचा परिणाम होते हृदयावर. नाही तर बम फुगा केलाय असा, बोलतच नाही, खातच नाही, पितच नाही आणि येतच नाही. अरे काय पडलं याच्यामध्ये? एक दिवस तर तसंच जावं लागणार आहे. उठ म्हणलं तर उठतही नाही, आणि बस म्हणलं तर बसतही नाही, रड म्हणलं तर रडतही नाही, खाय म्हटलं तर खातही नाही, आणि पी म्हणलं तर पितही नाही, बोल म्हणलं तर बोलतही नाही. मड्यावर पडल्यावर काय बोलत? सांगतोय त्यामुळे की मड्यावर तर एक दिवस शांतच पडावं लागेल. म्हणून गोड बनवून आपण गेलो पाहिजे. गोड बनून. बाबासाहेब किती गोड होते हो. लाखो लोक मौतीला, अंत्यविधीला. मराठा दैनिकामध्ये आत्रेनं लिहिलं 10 ते 12 लाख लोक त्या काळात. आज जर कधी बाबासाहेब असते तर बापा करोडो लोक. व्हॉट्सअप नव्हता, फोन नव्हता, फेसबुक नव्हतं, यूट्यूब नव्हतं. त्यावेळेस 10 ते 12 लाख लोक मुंबईमधून, राजगृहापासून जे प्रेत यात्रा होती, एल्फिन्स्टन ब्रिज आहे तिकडे मुंबईला, दादरच्या पुढे गेल्यानंतर इकडून परळचा ब्रिज आहे आणि इकडनं एल्फिन्स्टन ब्रिज आहे, रेल्वे स्टेशन एकत्र, तिथपर्यंत राहा. गर्दीच गर्दी. आणि प्रत्येक जण रडत होता म्हणे जणू काय आपला स्वतःचा बाप गेला, जणू काय आपली स्वतःची माय गेली, आपल्या घरातला व्यक्ती गेला, असं लोक धायमोकलून रडत होते म्हणे बाबासाहेबांसाठी. कारण जीवन दान दिलं ना हो, मेलेल्या माणसांना जिवंत केलं बाबासाहेबांनी. असं लोकांच्या मनात घर करून मेलो पाहिजे आपण. कारण आपण मरणारे आहोत ना. काय गॅरंटी आहे की म्हातारं झाल्यावरच मरू आपण म्हणून? काय गॅरंटी की 75 वर्षाचे झाल्यावरच मरू? काय गॅरंटी की 80 वर्षाचे झाल्यावर मरू? काय गॅरंटी की 100 वर्षाचे झाल्यावरच मरू? आपण केव्हाही मरू शकतो हो. बटन केव्हाही दबू शकते आपलं. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की सर्वांशी प्रेमाने राहा, सर्वांशी प्रेमाने वागा, सर्वांना स्वतःहून बोलत राहा, हात जोडत राहा, विचारपूस करत राहा, तब्येत वगैरे बरी आहे का? कोणालाही, कोणाची आई असो, कोणाची सासू असो, कोणी संन्यासी असो, कोणीही असो, प्रत्येकाला विचारपूस करत राहा, प्रत्येकाशी चांगलं वागत राहा. हेच तर भगवंताचा धम्म आहे. तुम्हाला वाटत असेल की लय मोठं तत्वज्ञान म्हणजे बुद्धाचा धम्म. नाही, हे जे सांगतोय मी तुम्हाला, हाच तर बुद्धाचा धम्म आहे. माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे, असं बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात लिहिलंय. माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे हाच तर बुद्धाचा धम्म आहे. अंगुलीमालाला माणुसकीने वागायला तर शिकवलं, आम्रपालीला माणुसकीने वागायला तर शिकवलं, राजा प्रसंजिताला माणुसकीने वागायला तर शिकवलं. ज्यांना कुणाला शिकवलं, ज्यांना कुणाला चांगलं बनवलं, त्यांना काय शिकवलं असेल? माणुसकीने वागायला तर शिकवलं, सर्वांशी प्रेमाने वागायला. ही करुणा काय आहे मग? मैत्री काय आहे मग? दया काय आहे मग? परोपकार काय आहे मग? कृतज्ञता काय आहे मग? हेच तर सगळं महामंगल सूत्रात सांगितलं आहे. आणि म्हणून निश्चितपणे तुम्ही मायबाप आहात, म्हणून मी तुम्हाला हे असं थोडंसं इमोशनली सांगतोय. त्याच्यामुळे कुणाचं मनही दुखत असेल यदा कदाचित, परंतु तसा माझा भाव नाही आहे. तुम्हाला अधिकारवाणीनं बोलतोय यासाठी की अवगुण भरलेले सर्वच लोक आहेत, अवगुण भरलेले. तर आपल्यामध्ये बदल करून घ्याल, सर्वांशी चांगलं वागाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या या धम्मदेसनेमध्ये जे काही भगवान बुद्धांनी श्रावस्तीमध्ये राहत असताना अनाथ पिंडकाची सून असलेली सुजाताला
7 प्रकारच्या भार्या म्हणजे पत्नी सांगितलेल्या आहेत. त्याचा उपदेश मी आपणासमोर ठेवलेला आहे. निश्चितपणे या उपदेशाला आपण मनावर घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरवून आपल्या जीवनाचं कुटुंबाचं सोनं कराल आणि सुखी संसार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.